नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत एकदम टेस्टी आणि तरीसुद्धा हेल्दी असा रव्याचा केक। बाजारातले महागडे आणि तेही मैद्याचे केक खाण्यापेक्षा कधीही घरी केलेला हा रव्याचा केक बेस्ट ऑप्शन आहे। करायला अतिशय सोपा आणि खूप झटपट होणारा हा केक तुम्ही कढईमध्ये किंवा अगदी कुकरमध्ये सुद्धा करू शकता। बिलकुलही अंड न वापरता सुद्धा आपला हा केक अगदी बेकरीसारखा मस्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम फुगलेला जाळीदार असा बनतो। हा केक बनवण्यासाठी आपल्याला जे सामान लागणार आहे ते अगदी कोणाच्याही घरी सहज उपलब्ध होईल असं आहे। चला तर मग बिलकुलही वेळ न घालवता करूयात रवा केक। तर केक बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी एका मोठ्या बाउलमध्ये अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही शक्यतो आंबट नसावं, घरचं असेल तर उत्तमच। आता या दह्यामध्येच आपण 1.5 वाटी दूधही घालून घेऊयात। जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणी वापरलं तरीही चालेल। तसेच यामध्ये 1/2 वाटी आपल्याला तेलही घालून घ्यायचं आहे। तुम्ही घरात खाण्यासाठी जे तेल वापरत असाल ते तुम्ही यामध्ये घेतलं तरीही चालेल। आता यामध्येच 1 वाटीभर पिठी साखरही आपण घालून घेऊयात। आपण जर अख्खी साखर यामध्ये घातली तर ती विरघळायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी साखर मिक्सरवर अशी बारीक करून घेतलेली आहे। आता हे सर्व मिश्रण आपण छान हँड विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात। अगदी काही सेकंद आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलं की यामध्ये आपण 1.5 वाटी रवा घालून घेऊयात। रवा हा आपल्याला बारीकच वापरायचा आहे। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरवर एकदा फिरवून घेऊ शकता। तसेच यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठही घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण मस्त हँड विस्करच्या साहाय्याने एकजीव असं करून घेऊयात। मिश्रण आपल्याला खूप छान असं फेटून घ्यायचं आहे, त्याच्या अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत किंवा सरळ हे मिश्रण तुम्ही मिक्सरला फिरवलं तरीही चालेल। तर अगदी 10 ते 15 सेकंद हे मिश्रण छान फेटून घेतल्यानंतर त्याची काहीशी अशी कन्सिस्टन्सी आलेली असेल। आत्ता जरी हे मिश्रण तुम्हाला खूप पातळ किंवा सैलसर वाटत असेल तरीही घाबरायची अजिबातही गरज नाही। 10 मिनिट आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे आणि रव्यामुळे याच्यातलं सगळं पाणी रवा शोषून घेतो आणि व्यवस्थित घट्टसर असा बनतो। आता आपला रवा 10 मिनिट छान रेस्ट होतोय तोपर्यंत आपण केक टिनला तूप लावून घेऊयात। तूप आपल्याला सगळ्या बाजूंनी एकदम व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ आपल्याला भुरभुरून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपला केक अजिबातही केक टिनला चिकटत नाही आणि आपल्याला बटर पेपरचीही अजिबात गरज लागत नाही। हे पहा, 10 मिनिटांनंतर आपल्या रव्याने सगळं दूध मस्त शोषून घेतलेलं आहे आणि तो छान असा फुगलेला आहे आणि आता याची कन्सिस्टन्सी अगदी योग्य आपल्याला हवी तशी झालेली आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालूयात। जर तुमच्याकडे कोणता फ्रूट इसेन्स असेल तुम्ही तो जरी घातलात तरी या केकला खूप अप्रतिम अशी चव येते। व्हॅनिला इसेन्स चमच्याने मिश्रणामध्ये छान मिक्स केला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे। तसेच 1/2 चमचा बेकिंग सोडाही घालून घ्यायचा आहे। आता या सोड्यावर आपल्याला 1 चमचाभर पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपला सोडा आणि बेकिंग पावडर छान ॲक्टिवेट होऊन आपला केक फुगायला मदत होते। फक्त आता खूप वेळ हे मिश्रण आपल्याला हलवत बसायचं नाहीये। एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स केलं की मगाशी आपण ग्रीस केलेल्या केकच्या टीनमध्ये हे सगळं मिश्रण घालून घेऊयात। आता हा केक टीन सगळ्या बाजूंनी आपण छान टॅप करून घेऊयात, म्हणजे याच्यामध्ये बिलकुलही एअर बबल्स बनणार नाहीत। आता इथे मी मोठं पातेलं 5 मिनिट छान गॅसवर गरम करून घेतलेलं आहे। तसेच यामध्ये मी एक प्लेटही ठेवलेली आहे, म्हणजे आपलं जे केकचा टीन आहे तो डायरेक्ट पातेल्याच्या बुडाला लागणार नाही आणि त्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित एकसारखी अशी हीट मिळेल। आता यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपण 10 मिनिट हा केक बेक करून घेऊयात। बरोबर 10 मिनिटांनंतर आपण यावरून झाकण काढून त्यावर टुटी फ्रुटी किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्सचे काप घातले तरीही चालेल। अशा प्रकारे जर तुम्ही 5-10 मिनिटांनंतर टुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट्सचे काप घातले तर ते अजिबातही खाली जात नाही। नाहीतर बराच वेळा काय होतं तर आपण ते सुरुवातीलाच घालतो आणि जसजसं आपला केक बेक होतो ते सगळं खाली निघून जातं आणि वर केक पूर्ण प्लेन होऊन जातो। आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण आणखीन 10 ते 15 मिनिट हा केक छान आता बेक करून घेऊया। आता 10 ते 12 मिनिटांनंतर आपण परत एकदा झाकण काढून पाहूयात। तर हे पहा, आपला केक एकदम मस्त असा बेक झालेला आहे आणि याचा कलरही खूप छान असा बदललेला आहे। आपल्याला हा केक बेक होण्यासाठी एकूण 35 मिनिट असा वेळ लागलेला आहे
आता हा केक आपण रूम टेम्परेचरवर मस्त थंड करून घेऊयात. त्यानंतरच याच्या किनारी व्यवस्थित सुरीने मोकळ्या करून आपण केक अनमोल्ड करून घेऊयात. केक जर गरम असतानाच तुम्ही अनमोल्ड कराल तर तो तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो त्याला व्यवस्थित 1-1.5 तास रूम टेम्परेचरवर थंड होऊन द्यावं, त्यानंतरच अनमोल्ड करावा. आता केकचे तुम्हाला आवडतील तसे तुकडे करून घ्या आणि हवाबंद डब्यामध्ये तो आरामात 4 ते 5 दिवस व्यवस्थित फ्रीजच्या बाहेर टिकतो. तर असा हा घरच्या घरी आणि घरच्या सामानापासून बनणारा हा पौष्टिक केक बाजारातल्या कुठल्याही केकला नक्कीच मागे सोडेल. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअरही करा. चला तर भेटूयात अशा छान झटपट होणाऱ्या आणि खूप सोप्या अशा रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.